नमस्कार. आपण सर्वांनी कधी ना कधी प्रवास केलाच असेल. समजा तुम्ही कारने प्रवास करता, तर मग कारने जाताना सुरुवातीला त्या कारचा वेग कमी असतो, पण हळूहळू तो वेग वाढत जातो, बरोबर ना? तर मग हा वेग कशामुळे वाढत जातो बरं, तुम्ही सांगू शकता का? यासाठी कारणीभूत असते त्वरण. तर या व्हिडिओमध्ये आपण त्वरण बद्दल बोलणार आहोत. आता त्वरण हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. मग त्वरण म्हणजे काय? तर वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर ठराविक वेळेमध्ये कारच्या वेगामध्ये जो बदल होतो त्या बदलाचा दर म्हणजे त्वरण. म्हणजेच ठराविक काळात त्या कारचा वेग कितीने वाढतो हे सांगणं म्हणजे त्वरण होय. तसेच त्वरण ही एक सदिश राशी आहे. त्वरणाला दिशा व परिमाण दोन्ही असतात. म्हणूनच तर त्वरण बद्दल बोलताना आपण इथे वेग लक्षात घेतो. आता हे त्वरण आपण कसं काढायचं ते बघूया. आपल्यापैकी प्रत्येकाला भारी भारी कारची आवड असते. आपल्याला कार रेसिंग बघायला मजा वाटते, बरोबर ना? तर मग त्वरण समजून घेण्यासाठी आपण एका कारचं उदाहरण घेऊया, जेणेकरून तुम्हाला ते लवकर समजेल. कारण त्वरण हे वेगाशी संबंधित आहे. त्यामुळं वेगाने धावणाऱ्या कारच्या उदाहरणाने आपल्याला हे चांगलं लक्षात येईल. तर आता समजा तुमच्याकडे BMW कार आहे. BMW कार नाव ऐकून तुम्हाला मस्त वाटलं असेल. आता ही BMW कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा 0 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग हा फक्त 3 सेकंदात घेते. म्हणजेच काय, अगदी 3च सेकंदात ही BMW कार ताशी 60 किलोमीटरचा वेग घेते. तर ताशी 60 किलोमीटर ही चाल झाली, पण त्वरण ही सदिश राशी असल्याने आपल्याला दिशा सुद्धा दाखवावी लागेल. तर असं समजूया की ही कार ताशी 0 ते 60 किलोमीटर पूर्व इतका वेग फक्त 3 सेकंदात घेते. मग या ठिकाणी त्वरण काय असेल? तर सुरुवातीला आपण त्वरणाची व्याख्या बघितली आहे. त्याच प्रकारे आपण असंही म्हणू शकतो की त्वरण म्हणजे ठराविक वेळेत वस्तूच्या वेगात झालेला बदल. तर त्वरण आपण ए या चिन्हाने दाखवतो, कारण त्वरणाला इंग्लिशमध्ये ऍक्सिलरेशन म्हणतात. त्वरण ही एक सदिश राशी असल्याने ए च्या डोक्यावर आपण असा बाण काढला. तर इथे काय लक्षात येते, आपण फक्त वेगात झालेला बदल लक्षात घेत नाही, तर तो बदल कोणत्या दिशेने झाला हे सुद्धा लक्षात घेतलं आहे. पुढे त्वरण बरोबर काय? तर बघा, आपल्याला माहित आहे की ही कार 0 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग 3 सेकंदात घेते. म्हणजेच काय, तर इथे वेगामध्ये झालेला बदल दिसतो, बरोबर? तर मग त्वरण बरोबर डेल्टा व्ही भागिले डेल्टा टी. त्वरण बरोबर डेल्टा व्ही भागिले डेल्टा टी. तर आता हा डेल्टा चिन्ह काय सांगतो बरं? तर डेल्टा म्हणजे च्यामध्ये बदल. डेल्टा म्हणजे च्यामध्ये बदल. मग डेल्टा व्ही बरोबर काय होईल? तर वेगामध्ये बदल, जो की 0 ते 60 असा आहे, बरोबर? आणि डेल्टा टी म्हणजे वेळेतील बदल. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलंच आहे की डेल्टा टी असो की नुसता टी असो, तर हा वेळेतील बदलच असतो. मग इथे वेळेतील बदल किती आहे? तर 3 सेकंद. आता हा वेळेतील बदल 3 सेकंद कसा हे तुम्हाला समजलं का? तर असं समजा, जर कारने 0व्या सेकंदाला वेगात बदलायला सुरुवात केली व 3ऱ्या सेकंदाला तिचा वेग ताशी 60 किलोमीटर झाला, तर हा बदल किती सेकंदात झाला बरं? 3 सेकंदात, बरोबर? तर अशा गोष्टी पण आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करायचा असतो. पुढे मग आता वेग बदल काढूयात. आता वेग बदल म्हणजे काय? तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. मग त्वरणाचं सूत्र मी कसं लिहितो बघा. त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले वेळेतील बदल. म्हणजेच त्वरण बरोबर व्ही वजा यू भागिले डेल्टा टी. आता व्ही म्हणजे अंतिम वेग व यू म्हणजे सुरुवातीचा वेग. तर मग पुढे आपण वेगातील बदल काढूया. इथे बघा, अंतिम वेग किती आहे? तर 60 किलोमीटर प्रति तास. मग हा अंतिम वेग मी इथे लिहिला. वजा सुरुवातीचा वेग किती आहे? तर 0 किलोमीटर प्रति तास. तर तो मी इथे लिहिला. म्हणजेच 60 वजा 0 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर वेळेतील बदल किती आहे? तर 3 सेकंद. तर याला आपण सोडवले तर 60 वजा 0 उरतात 60. 60 भागिले 3 मी केले तर मला उत्तर मिळते 20
किलोमीटर प्रति तास प्रति सेकंद। मग ही एकके मी कशी लिहिली ती नीट बघून घ्या। या ठिकाणी अंशामध्ये किलोमीटर आहे, छेदामध्ये तास व यांना भागिले सेकंद आहे, हे लक्षात घ्या। म्हणजेच आपल्याला त्वरण किती मिळाले तर 20 किलोमीटर प्रति तास प्रति सेकंद। याचा अर्थ काय होतो, त्या कारचा वेग दर सेकंदाला ताशी 20 किलोमीटरने वाढतो, बरोबर। त्याच प्रकारे त्वरण ही एक सदिश राशी असल्याने आपल्याला इथे दिशा सुद्धा दाखवायला लागेल। मग हे त्वरण होईल 20 किलोमीटर प्रति तास प्रति सेकंद पूर्वेला। म्हणजेच ती कार प्रत्येक सेकंदाला आधीच्या वेगापेक्षा ताशी 20 किलोमीटर अधिक वेगाने जाते आणि ती पण पूर्वेकडे। आता त्वरण कसं काढायचं हे आपल्याला समजलं असेल, होय ना। पुढे हे त्वरण आपल्याला मिळाले आहे, त्याला आपण अगदी सोप्या स्वरूपात लिहूया। तर त्वरण बरोबर किती तर 20 किलोमीटर प्रति तास प्रति सेकंद। इथे आपण बघितलं तर या सेकंदाला हा 1 भागिले असतो, तो लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो। तर मग या ठिकाणी जर यांचा आपण व्यस्त घेतला तर तोच सेकंद इथे या तास एककासोबत लिहू शकतो। तर मग हे आता कसं झालं तर 20 किलोमीटर प्रति तास सेकंद, तर हे सेकंद या तासला गुणिले आहे। आता हे थोडं किचकट वाटतं ना, कारण इथे तास व सेकंद हे दोन वेगळे एकक आहेत, ते कोणत्या तरी एकाच एककात असणे अधिक चांगले, होय ना। तर मग थोडं आयामात्मक विश्लेषण करू, ही एकके समान करण्याचा प्रयत्न करूया। मग या ठिकाणी हा छेदामध्ये असलेला तास हा एकक बाद करायचा आहे, त्यामुळं इथे या विश्लेषणात आपण त्या तासाला अंशामध्ये लिहू आणि छेदामध्ये सेकंद लिहिले। आता 1 तास बरोबर 3600 सेकंद हे आपल्याला माहित आहे। तर मग मी इथे 1 तास बरोबर 3600 सेकंद असं लिहिलं, तर याला आपण कसं म्हणू शकतो तर 1 भागिले 3600 तास प्रति सेकंद। पुढे या आयामात्मक विश्लेषणामध्ये आपण यांचा गुणाकार केला तर ही तास तास एकके बाद होतात, मग आपल्याला मिळते त्वरण बरोबर 20 भागिले 3600 किलोमीटर प्रति सेकंद गुणिले सेकंद, म्हणजे आपण म्हणू शकतो किलोमीटर प्रति सेकंद वर्ग। तर मग लक्षात घ्या की त्वरण हे किलोमीटर प्रति सेकंद वर्ग किंवा मग मीटर प्रति सेकंद वर्ग याच एककात सांगितले जाते। आता याला पुढे सोडूयात, तर इथे 0 गेला 0 गेला, पुढे या 2 ने 360 ला भाग दिला तर अंशामध्ये उरतो 1 व छेदामध्ये उरतात 180। म्हणजेच 1 भागिले 180 किलोमीटर प्रति सेकंद वर्ग किंवा त्वरण बरोबर 1 भागिले 180 किलोमीटर प्रति सेकंद। म्हणजेच इथे आपल्याला काय लक्षात येते की प्रत्येक सेकंदाला त्या कारचा वेग 1 भागिले 180 किलोमीटर प्रति सेकंद इतका वाढतो। आता बघा आपल्याला त्वरणाच्या 2 किमती मिळतात, एक त्वरण बरोबर 20 किलोमीटर प्रति तास प्रति सेकंद व दुसरी त्वरण बरोबर 1 भागिले 180 किलोमीटर प्रति सेकंद। तर ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, फक्त आपण एककाचं रूपांतरण केल्याने आपल्याला या त्वरणाच्या 2 किमती मिळाल्या। आता या त्वरणाने वेगात बदल कसा होतो हे पुन्हा आपण कारच्याच उदाहरणाने पण थोडं वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया। आता असं समजा की तुम्ही कार चालवत आहात, कार चालवताना या कारचा वेग समान त्वरणाने वाढतो असं गृहीत धरा, कारण प्रत्यक्षात हा त्वरण समान नसतो, कारण कारचा वेग कमी जास्त होत असतो, त्यामुळे त्वरण देखील कमी जास्त होत असते। तर कार चालवताना आपल्याला समोर एक मीटर दिसतो, या मीटरला आपण स्पीडोमीटर म्हणतो, बरोबर। मग अशाच प्रकारचा एक स्पीडोमीटर आपण काढूयात। तर बघा हा एक स्पीडोमीटर आहे असं समजा व यावर अशा प्रकारे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 असे वेग दाखवणारे आकडे आहेत। आता BMW कारच्या मीटरमध्ये म्हणजे स्पीडोमीटर मध्ये यापेक्षा खूप जास्त आकडे असतात, पण आपल्याला समजण्यासाठी एवढेच गृहीत धरू, चालेल ना। समजा तुम्ही कार चालवत असताना सुरुवातीचा वेग 0 होता, तर या ठिकाणी आपल्याला त्वरण किती मिळाले तर 20 किलोमीटर प्रति तास सेकंद। म्हणजेच कारचा वेग प्रत्येक सेकंदाला 20 किलोमीटर प्रति तासने वाढत जाईल। मग 1 सेकंदानंतर तो ताशी 20 किलोमीटर होईल, दुसऱ्या सेकंदानंतर तोच वेग ताशी 40 किलोमीटर होईल आणि तिसऱ्या सेकंदाला तो वेग ताशी 60 किलोमीटर एवढा असेल। आलं लक्षात? तर अशा प्रकारे समान त्वरणाने कारचा वेग 3 सेकंदात 0 वरून ताशी 60 किलोमीटर एवढा होईल।
तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.